ए अनिता, रागवली का? हस ना. तू हसली तर चांगली दिसती. जरा प्रेमानं हस ना बाई. अगं काय झालं तुला? काल किती वाट बघितली तुझी मी, इतकी वाट बघितली. व्हिडिओ काढायची ती ग, जरा कॅमेरा धरावा लागतंय. कोणी सुद्धा नसते कॅमेरा धरायला. आलीच नाही तू काल. मी 2 वाजेपर्यंत जेवायची थांबली होती. अगं घरी पण मला काम असतंय. नवऱ्याचा डब्बा, नवऱ्याचे कपडे. बाई 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 बाई, 1 वाजेपर्यंत काय कामच करत बसते का? लहान लेकराचं त्याला इकडं ने तिकडं ने खेळाय ने. कशाला लहान लेकर? कुठे तुझ्याकडे लहान लेकरू? पण तू आहेत ना. कुठे ना तू पण तू? मग त्यांचं मला बघावं लागतंय ना. फोन करत नाही, सांगत नाही. मी तयार होऊन बसले, स्वयंपाक करून बसले. तू जेव्हा माझं जेवढं प्रेम आहे का माझं नवऱ्यावर तेवढे माहितीये का? मला नवऱ्याला उठलं तसं आंघोळीला पाणी टाकणं, एक दिवस पटकन करून डबा दिला ना 11 वाजता यायचं ना तेव्हा. नाही मला काय सांगू नको कारण. ऐकून तर घे ना. कारण सांगूच नको. तिने कोणची मॅचिंग पॅन्ट घातली, मॅचिंग शर्ट, सगळं बघावं लागतं. नाही काहीच कारण द्यायचं, काहीच कारण सांगू नको. आता सध्याच्या काळामध्ये कुठलीही बायको ब्रश वगैरे काय देत नाही, स्वतः घेत असतो नवरोगी. काही सांगायला लागली मला द्यावं लागते ना. हे असं कुठं असते का? सासू सासरेच करा. म्हणायचं तुमचं झालं, आता मी म्हातारी झाली, मला आता तुम्ही फ्री वागवत नाही. एवढे दिवस तुमच्या बंधनात, आता तर मला फ्री वागू दे म्हणायचं. सारवण केलं. अगं वाग, तूच म्हणायचं मला आता तरी फ्री वागू द्या. माझं ऐकून घे. पण फ्री वागू द्यायचं. किती बंधनात राहते तू त्यांच्या, किती मोह मायामध्ये राहते संसारामध्ये. 4 वाजता उठले, दळण सडा टाकला, रांगोळी काढली. पुन्हा आता दिवसभरात हागलेलं मुतलेलं सगळं सांगत बस. मग मला सगळं ते सांगितलं. काय सांगणार, आम्हाला माहित नाही का रोजची कामं काय असतात ते. तुला काय काम आहे का दिवसभर? म्हणून वाट बघितली दुपारी. तुला जरा राग येते. अगं पण सकाळी जाऊ दे, दुपारी तर यायचं ना. दुपारी काय काम होतं माहितीये का? मला बाहेरचे शिवण काम आलतं. ब्लाऊज शिवले, साड्याला पिको फॉल केला, त्याचं काच गट्ट. एक तर ते येत नाहीत, व्ह्यूज वाढत नाहीत ना, सबस्क्राईब वाढत नाहीत, आणि टेन्शन चॅनल काढून बसले. कशाला टेन्शन दे? तुला चॅनल उडवायचंय का? उडवायचं नाही मला, सोडायचं नाही, उडवायचं नाही मला. सोडायचं का? हे चॅनल मला ग्रो करायचंय. तुला मला सोडायचं का? सोड, तू सोडती का? अगं आलं तसं पाणी विचारती, एखादी जेवण विचारते, खाऊन पिऊन सगळं आली की घरी. आता काय विचारायचंय तुला? एखादी विचारते तुला उपाशी येते काय घरनं? तू खाऊन पिऊनच आली असेल की घरनं. पण मला इथं खायचं होतं ना. मग सांगायचं ना, मग घ्यायचं तुझ्या हाताने. ती उन्हात आली बाईचं. नाही तेव्हा घेत नाही का हाताने? हाताने घ्यायचं पाणी. उन्हात आली, चल तुला काय लागतंय काय? तुला सारखं भांड्यानच पाहिजे उठलं की. कंड आलंय मला भांडाचा. नुसतं फुगलेलं राहत जा तू. कंड आलंय टरबुजासारखं. कंड आलंय मला. तरी तोंड नीट ठूत जाय. कंड आलंय मला. सांगते की मला लय जोर आलाय भांडायला. कशाचा जोर आलाय? वाट बघितली काल. ती म्हणली धोकादडी दिली तू. धोका दिली लय जास्त लय धोका दिली तुला. मला लय वाईट वाटायला लागले. काय वाईट वाटायले? रडू नको. गप गप गप. मी आजू खाणे ना. गप गप. अय बाई रडू नको ना. किती कॉल, कसला व्हिडिओ नाही काढला? तुला फक्त नाचायला पाहिजे काय? नाचायला कुठे येते? माझं गुडघत दुखा लागले. मग कॅमेरा, मला रील बनवायचं होतं. लगेच मशीवाली कोणाला आहे का रील बनवायला? आहे का कोण? सांग. लगेच मसडा आणि गळा काढून मग त्याला धरा, ह्याला धरा म्हणावं लागतंय. हे तर एक चॅनल मुळे येड लागायची पाळी आली. असं वाटायला मी येडी होती काय की आता दगड मारते लोकांना. अगं येडी व्हायची कोणती राहिलीस तू? येडी झालीस तर मस्त. मग एवढी भसम बोलायलीस की ते तोंडाला हे का बिरेक. अगं तुझं खापराचं तोंड असतं तर फुटलं असतं की. बरं झालं सगळं बंद पडलं. पण माझं इंस्टाग्राम जर बंद पडलं तर मी जिवंतच राहू शकत नाही. बाई तसं काही करू नको माहितीये. एवढं हापू जाऊ नकोस. हलक्या काळची चीज बाबा तू. अय बाबा बीपी वाढला काय? हॅलो फॅमिली, हिचा बीपी वाढलाय. बीपी हिला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. जर तुम्ही लाईक फॉलो शेअर नाही केलं ना, हिची काही गुड नाईट. मन पटकन गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट फॅमिली. गुड नाईट. आणि दुसऱ्या बार जर रुसलीस ना 32 नाही 34 दात पाडते. मला 34 दात नाही.